नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या ताईंना मी विचारलं होतं की नवीन वर्षाचे तुम्ही सगळ्यांनी काय काय संकल्प केलेले आहेत ते मला कमेंट करून सांगा म्हटलं. तर सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचल्या. खूप छान छान संकल्प आहेत सगळ्यांचे. आणि माझा पण जो काही संकल्प आहे तो मी फक्त पूर्णत्वाला नेणार आहे. नवीन असा संकल्प मी काही केला नाही आहे. फक्त असं आहे की डेली रुटीन व्यवस्थित आपलं जे काही आहे योगा, प्राणायाम आणि फिरायला जाणं. आणि त्याच्यात मी एक छोटीशी गोष्ट ॲड केलेली आता, ती म्हणजे माझा ना चेहरा आधी एकदम क्लीन होता. पण आता काय माहिती काय होतंय की असं थोडे थोडे पिंपल्स वगैरे येत आहेत. कधीच पिंपल वगैरे काही आलं नाही मला. तर मग आता असं ठरवलं आहे मी की थोडंसं केअर करेल म्हटलं, वेळ काढून स्वतःसाठी. आणि जेव्हा काही करेल मी चेहऱ्यासाठी स्वतःसाठी तर ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्याच्यातलीच एक गोष्ट म्हणजे हे अल्कलाईन वॉटर पिणं. बरं, ते बी आता रोज नाही करत आहे हां. आठवड्यातून 2-3दा केलं जातं, 2-3दा आठवणच पडून जाते. तर जेव्हा एकदम कन्सिस्टन्सीने करेल तर त्यावेळेला तुम्हाला काय फरक पडला आहे चेहऱ्यामध्ये किंवा काय ते नक्की मी कमेंटमध्ये सॉरी व्हिडिओमध्ये सांगेल. आणि आज आहे ना जेवणात मस्त अशी काळ्या हरभऱ्याची भाजी मला बनवून घ्यायची होती. रात्रभर भिजवलेले हरभरे दुसऱ्या दिवशी 2-3 शिट्या घेऊन घेतल्या मीठ टाकून. आणि त्याच्यानंतर आता फोडणी घालते. नेहमी आपण जशी उसळ करतो ना त्याच पद्धतीची. तेलामध्ये जिरं राई टाकून घेतलं, अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता आणि जे काही आपले बेसिक मसाले असतात ते टाकून घेतले. आणि मग चणे त्याच्यामध्ये परतून घेतले, हरभरे काळे. आणि जे काही आपलं त्याचं हरभऱ्यांचं पाणी असतं ना तेच त्याच्यात टाकून घेतलं, कारण सगळे पोषण तत्व निघायला नको म्हणून. आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली. उकळलेले चणे आहेत ना त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि गाजर. आणि त्याच्यानंतर मस्त लिंबू लिंबू पिळून घ्यायचा आहे. मीठ, डाळिंब आणि चटणी थोडीशी. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. वाव. आणि आता मी हे तुपाराचं काढून घेतलं नैवेद्याचं आणि टेस्ट करून दाखवते झालेलं मस्त. सकाळचे वाजले आहेत 9. म्हणजे 9 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आणि हे पण निघत आहेत त्यांच्या ऑफिसला जाण्यासाठी. त्यांचा नाश्ता टिफिन सगळं झालेलं आहे. आणि आता राहिलेले जे काही जो काही स्वयंपाक आहे आणि कामं आहेत तर ते करायला मी घेते. आणि स्वयंपाक जसा तसा होतो माझा बाकीचा, पण आहे ना पोळ्या राहून जातात. मग ते गेल्या गेल्या मी झाडझूड कधीच करत नाही. जर काही माझी राहिलेली असेल ना एखाद दिवशी तर मी आधी किचन ओटा वगैरे असं बाकीचं किंवा स्वयंपाक असेल तर ते आवरते. आणि कधी पण आहे ना आपण आपल्या घरातलं कोणी पण किंवा मग आपले पाहुणे आलेले असो, कोणी आलेलं असो, ते जेव्हा घरातून कुणीही बाहेर निघतं ना ते गेल्या गेल्या कधीच झाडझूड करायची नसते, असं मला लहानपणापासून माहिती आहे. तर मग मी ते पाळत असते. अंघोळ पण करायची नाही कोणी घरातून निघाल्यानंतर, आणि झाडझूड किंवा पुसणं वगैरे हे पण नाही करायचं. तर मग मी आधी पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि किचन ओटा आवरून घेतला, भांडे आवरून घेतले आणि त्याच्यानंतर मग लागली आहे क्लिनिंग करण्यासाठी. आता साधारण वाजलेत 11. 11 वाजेपर्यंत मग मम्मी पप्पांचा जेवणाचा टाईम पण होतो. मग आता म्हटलं वाढून देते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना लागते. आणि मस्त असं ताट वाढलं मी जेवायला. माझं पण जेवण बाकीच होतं, पण मी बऱ्याचदा मुलांसोबतच जेवण करत असते. तर हे आहे मस्त असं साधं सिंपल आणि रुचकर असं जेवणाचं ताट. तर आता वाढून येते आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना लागते. नवीन मेनू केला होता मम्मी, चांगला आहे. नवीन मेनू केला होता, चांगला आहे का म्हटलं? छान आहे. पोरांना केला होता. आता वाजले आहेत साधारण 12-12:30. आणि पार्लरमध्ये क्लायंट आले त्याच्यामुळे माझं झाडझूड करायला उशीर झाला.
आणि थोडंसं किचन वगैरे झाडझूड केलं तोपर्यंत अजून एक क्लायंट आलं. तर मग पुन्हा आली मी कामावरता इकडं पार्लरमध्ये. आणि आता ह्या ताईंचं जे काही आहे सगळं ते त्यांचंवालं करून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांचा रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. प्रीतीताईंनी माझं फेशियल केलंय, खूप छान केलंय. मागच्या वेळेस पण छान केलं होतं म्हणून मी त्यांच्याकडे आली आणि ग्लो पण चांगलाच होता म्हणून आताही त्यांच्याकडे आली. फेशियल वगैरे केसांचं सगळं काही छान केलंय. थँक्यू ताई. मला ना बऱ्याच वेळेला विचार करते बरं का, पार्लरमध्ये जे कोणी येतील त्यांच्याकडून आहे ना रिव्ह्यू शेअर करत जाऊ, रिव्ह्यूचा व्हिडिओ घेत जाऊ. पण बऱ्याच जणांची इच्छा नसते व्हिडिओ घेण्यासाठी आणि बऱ्याच वेळेला मलाच लक्षात राहत नाही. आणि जाऊ दे आता राहिलेलं काम आहे ना जे आत्ता करायला आली आणि आत्ता वाजले आहेत साधारण संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत 5:30पर्यंत पार्लरमध्येच होती. घरात आली त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आम्ही मस्त आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्याच झाडझूडची तयारी टाईम येऊन गेला तेव्हा मी सकाळची झाडझूड संध्याकाळी करते. आणि जे काही सकाळी मला इकडं पोर्च वगैरे सगळं झाडायचं धुवायचं असतं ना तर ते सकाळचं काम मी आता संध्याकाळी करायला घेते. तर ठीक आहे आता काही हरकत नाही कारण आपण रिकामं थोडी बसलेलो होतो ना, आपण दुसरं काहीतरी केलं म्हणजे पार्लरचे कामं केले वगैरे त्याच्यामुळे मग एखादं गोष्ट आपली पेंडिंग राहूच शकते. आणि झाडांना पण पाणी द्यायला सांगितलेलं होतं यांनी आणि त्यांचं ते काम झाडांचं काम जर नाही ऐकलं तर मग ते ओरडतात आणखीन. मग त्याच्यामुळे म्हटलं आधी झाडांना पाणी देते, संध्याकाळ झालेली असेल तरी चालेल म्हटलं पहिले त्यांच्या झाडांना पाणी देऊन घेते. नाहीतर मग ते ना रुसून जातात अजून आणि मग म्हणतात की तू नुसती हिरवेगार झाडं दाखवते म्हणे व्हिडिओमध्ये, त्यांना पाणी काही देतच नाही म्हणे. म्हणून मग आधी पाणी दिलं आणि पोर्च वगैरे पण छानपैकी स्वच्छ क्लीन केला. आता हे झाडणं पुसणं क्लिनिंगचे कामं सकाळी सकाळी करायचे असतात पण मी ते संध्याकाळी करते. आणि जर मी ठरवलं असतं तर मग हे तुमच्यासोबत व्हिडिओच्या आधी पण लावून घेतलं असतं आणि सांगितलं असतं की मी पहाटे पहाटे उठली आणि मग मी हे कामं केले. पण मला तसं नको आहे, जे आहे तेच तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते. आणि हे पहा तुम्ही आता मस्त अशी संध्याकाळची देवपूजा पण माझी झालेली आहे. काय करते तू? वाव, बाई इकडे किती मस्त घडी झाली कपड्याची. आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय माझी माऊली.